गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत। तर पोलीस भरती मित्रांनो बघा, नागपूर शहरची जी पोलीस भरतीची मेरिट आहे ती लागलेली आहे। तर मित्रांनो संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर मित्रांनो बघा, पोलीस भरती प्रक्रिया लेखी परीक्षेमध्ये जे लिस्ट लागलेली आहे, जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत, तर संपूर्ण कास्ट वाईज कोणत्या कास्ट वाईज किती लिस्ट लागलेली आहे, तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। बघू शकता तुम्ही आता संपूर्ण इथं कास्ट वाईज मेरिट लागलेले आहे। तर इथं बघूया आपण आता ओपनचं किती लागलेलं आहे, ओबीसीचं किती लागलेलं आहे। तर ओबीसी बघू शकता मित्रांनो, जे वेटिंग उमेदवार आहेत त्यांचे पण इथं लागलेलं आहे 133 लागलेलं आहे ओबीसी। एनटीडी बघू शकता इथं वेटिंग ओपन जनरलमध्ये गेलेले आहेत, ते वेटिंगच्या उमेदवारांनी जनरलची जागा घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ओबीसी एनटीडी 132 136। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे वेटिंग उमेदवारांची ही लिस्ट आहे, बघू शकता तुम्ही। ठीक आहे, जे उमेदवार वेटिंगला होते तर त्यांनी मागच्या भरतीमध्ये 1-1 2-2 मार्कांनी राहिलेले ते उमेदवारांना घेण्यात येत आहेत। तर अशा पद्धतीने जनरलचे जे आहेत विजय, एसबीसी, विजय, ओबीसी सर्व वेटिंग उमेदवार आहेत, इथं बघू शकता की अशा पद्धतीने मित्रांनो जे मेरिट आहे पोलीस भरतीचं मेरिट लागलेलं आहे वेटिंगसाठी। तर संपूर्ण कास्ट वाईज मुलांना घेतले जात आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने नागपूर सीपीचं हे मेरिट आहे। ठीक आहे, तर वेटिंग लिस्ट लागलेली आहे। टोटल इथं बघू शकता एससी 128 वेटिंग, एससी जनरल। इथं मित्रांनो त्यांना जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत त्यांची ही लिस्ट आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो पोलीस भरतीचं जे उमेदवारांना प्रतीक्षा होती की मागच्या वर्षी आम्ही 1-1 2-2 मार्कांनी राहिलेलो आहोत, त्या उमेदवारांना घेतले जात आहे। तर बघू शकता तुम्ही खूप मोठी लिस्ट लागलेली आहे, तर भरपूर उमेदवारांना घेतलेले आहे। ठीक आहे, त्यामुळे बघू शकता तुम्ही ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आणि लेटेस्ट अपडेट आहे पोलीस भरती संदर्भात। तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला। आपण पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन येत असतो। तर बघू शकता मित्रांनो भरपूर असे 413 उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे की जे वेटिंगला होते। ओबीसी, ओपन, एनटीडी, एससी, एससी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस अशा पद्धतीने उमेदवारांना घेतले जात आहेत। तर बघू शकता इथं ग्रँड टोटल 90, खूप लिस्ट पण कमी लागलेले आहे। ग्रँड टोटल त्यांचे बघू शकता तुम्ही 90-93 वाले सुद्धा घेतले जात आहेत। तर अशा पद्धतीने जे वेटिंग उमेदवार होते तर त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। महिला आणि पुरुष हे दोघींना घेतले जात आहे बघा, फिमेल अँड मेल अँड फिमेल। तर अशा पद्धतीने एससी, एसटी, ईडब्ल्यूएस सर्व कास्ट वाईज उमेदवारांना घेतले जात आहे। तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे, आनंदाची अपडेट आहे, मोठी अपडेट आहे पोलीस भरती संदर्भात। तर अशा पद्धतीने मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आपण अपडेट बघितलेली आहे। तर नागपूर पोलीस सीपीची ही अपडेट आहे। तर इथं बघू शकता त्यांनी सूचना पण देण्यात आलेल्या आहेत। पोलीस भरतीमध्ये बघू शकता उमेदवारांना शारीरिक सूचना देण्यात आलेल्या आहेत शारीरिक उमेदवारीसाठी। तर पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेमधील प्राप्त तक्रारींचे अनुषंगाने लेखी परीक्षा केंद्रावरील पोलीस भरतीतील बघा फुटेज, पोलीस केंद्रावरील CCTV फुटेज व्हिडिओ चित्रीकरणाची पाहणी केली असता चेस क्रमांक 996, 1059, 1058 CCTV फुटेज व्हिडिओ चित्रीकरणाची पाहणी केली असता इथं 1015, 1082, 1084, 1086, 1087, 1088, 1129, 1128, 1127, 1126 अशा क्रमांकावरील उमेदवार यांनी लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस भरती निवड मंडळाच्या निर्णयान्वये त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येत आहे। तर बघा भरपूर ठिकाणी पण बघा, रायगडची पण तुम्ही आजची अपडेट बघितली असेल की रायगड पोलीस भरतीमध्ये पण हायटेक क्रॉपिंग करणारे जे ब्लूटूथ वगैरे आहेत ते सापडलेले आहेत। तर मित्रांनो तुम्ही असं करू नका, तुमचं कायमची उमेदवारी पण रद्द होणार, तुम्हाला जेलसुद्धा होऊ शकते गुन्हा सिद्ध झाल्यानंतर, आणि तुमची कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही दुसरी परीक्षा देऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही
असं करू नका मित्रांनो. तर भरपूर उमेदवार जे आहेत त्यांना ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स आहेत आणि पेपरसाठी ते ब्लूटूथ डिव्हाइस काही पण घेऊन जात आहे. तर असं काही करू नका मित्रांनो. तर बघू शकता इथं महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे. पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेची एवढी परीक्षा केंद्रावरील CCTV फुटेज व व्हिडिओ चित्रीकरण तसेच शारीरिक चाचणीपूर्वी चाचणीच्या दरम्यान करण्यात आलेले व्हिडिओ चित्रीकरण व बायोमेट्रिक इत्यादींची तपासणी अधीन राहून सदस्यांची सदरची तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतिक्रियासूची तयार करण्यात आली असून तर अशा पद्धतीने मार्क देण्यात आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तर उमेदवार कोणत्याही गैरप्रकार किंवा निष्पन्न प्रकार झाले असेल तर त्या उमेदवारांना उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार पोलीस भरती निवड मंडळास आहे. तर सदरची ही तात्पुरती निवड सूची आहेत. तर यामध्ये फेरफार बदल पण होऊ शकतो मित्रांनो. तर अशा त्यांनी सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदरची भरती प्रक्रिया अनुषंगाने तात्पुरती निवड सूची व प्रतिक्षा सूची महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकेतस्थळावर ही नागपूर शहराच्या संकेतस्थळावर ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे लिस्ट दिलेली आहे उमेदवारांसाठी. तर तुम्हाला आक्षेप वगैरे नोंदवायचा असेल तर तुम्ही नोंदवू शकता. तर जे अश्विनी पाटील आहेत पोलीस आयुक्तालय मुख्यालय यांनी ही लिस्ट जाहीर केलेली आहे. तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत असतो. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला. पोलीस भरती संदर्भात ज्या बी काही नवीन अपडेट ही माहिती येतात सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.